जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. दमलेल्या आईची कहाणी या विशेष शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर दमलेल्या बाबांची कहाणी ही प्रसिद्धच आहे, पण मुलांचा सांभाळ करताना दमणाऱ्या आईकडे मात्र सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. कारण मुलांचं संगोपन करताना वडिलांपेक्षा आईवर जास्त ताण येत असल्याचं आता अभ्यासांती पुढे आलं आहे. अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठानं तसा निष्कर्ष काढलाय आणि यावरच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर मैथिली उमाटे स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत. त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठात सहयोगी प्राध्यापिका आहेत. सुरुवात मला तुमच्याबरोबर करायची आहे. आपल्याबरोबर पुण्याहूनही एक गेस्ट येणार आहेत, पण त्यापूर्वी कारण दरवेळेला नाहीतर मी म्हणते की असा एक निष्कर्ष आहे आणि हा निष्कर्ष तुम्हाला मान्य आहे का, पण इथे मी हे खास करून जर भारतातली सामाजिक परिस्थिती बघितली तर मी हे गृहीत धरून चालते की खरंच आपल्याकडे अशीच परिस्थिती आहे की अलीकडे आया ह्या कामाला लागल्यात, पुरुषाच्या बरोबरीने काम करतात बाहेर जाऊन, पण घरातली जबाबदारी आणि मग त्या काम करत असतात आणि त्यामुळे मातृत्वाचं सुद्धा एक मुलांच्या संगोपनाचं एक ॲडेड ओझं नाही म्हटलं तरी आईवर येऊन पडतं, अशी ही परिस्थिती आहे. तुमचं काय याविषयीचं प्राथमिक मत आहे? हां, नमस्कार. ॲक्च्युली हे खरं आहे. हे जरी हा शोध बाहेर भेटला असला तरी भारतासारख्या देशात आपल्याकडे हे वर्षानुवर्ष चालतच आलं आहे. कारण कसं आहे की आईच मुलाचं पूर्ण संगोपन करते. त्याच्या अंघोळीपासून, त्याच्या खाण्यापिण्यापासून, त्याच्या अभ्यासापर्यंत सर्व गोष्टी आईच बघते. पूर्वी पण जर तुम्ही बघत आलात तर जसं जिजाईनी पण शिवरायाला घडवलं, बरोबर, तर तेव्हा पण तिनीच घडवलं एका शिवरायाला. आजची पण आई आहे, तिला पण 10 प्रकारच्या प्रॉब्लेम्स आहेत, पण ती पण तिच्या शिवरायाला घडवेल. मग माझ्या मनात एक प्रश्न येतो की मग ह्या ताणाचं काय, ताण येतो त्याच्याबद्दल काय करावं. तर प्रथम आहे की तो ताण येतो कशाला, जेव्हा आपल्याला वाटतं अरे आपल्याला मुलाला करायचं आहे, अभ्यास करायला लावायचा आहे, मुलगा अभ्यास करत नाही आहे, तेव्हा आपल्याला ताण येतो. पण मग आईकडे ही ताकद येते कुठून की एवढं शिवरायाला घडवावं. तर ताकद येते त्या प्रेमातनं. ताकद येते, मेन आईची ताकद असते जेव्हा ते मूल एक छोटीशी गोष्ट का करेना तर आईला खूप सुख भेटतं, खूप आनंद भेटतो, आणि ती तिची ताकद आहे जी तिला पुढे अजून प्रकर्षाने कामं करायला लावते. दुसरी एक गोष्ट आहे की मेनली जर आई वडिलांनी म्हणजे तिच्या नवऱ्यानी का मुलांनी जर तिला प्रोत्साहन दिलं, तिला सांगितलं की अरे हे छान केलं तू, तर ते तिला बळ देतं. तर हे महत्त्वाचं आहे. जर तिचा पार्टनर, तिचे पोराचे वडील आहेत, तिचा नवरा आहे, जर त्यांनी पण तिला प्रोत्साहन दिलं तर ती पुढे अजून खूप स्ट्रेसला सामना आरामात करू शकेल. खरं म्हणजे थोडक्यात महिलांवर आणि आईवर ताण असतो हे सर्वसाधारणपणे आपण मान्य केलेलं आहे. पुण्याहून आता डॉक्टर संजीवनी कुलकर्णी ज्या पालकनीती हे मासिक चालवतात त्या आपल्याबरोबर जॉईन झालेल्या आहेत. मॅडम, तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि तुम्हाला पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे जो आत्ता आम्ही डिस्कस करत होतो. आपण हे साधारणपणे निदान भारतात स्वीकार करून चाललो आहोत की आयांना खरंच एक प्रेशर असतं. ते म्हणजे आपण जरी म्हटलं की पालकांचा, दोन्ही पालकांचा, वडिलांचा पण तितका सहभाग मुलाला वाढवण्यामध्ये असतो, पण तो साधारण त्यांच्याबरोबर खेळण्या इतका त्यांचा सहभाग असतो, शाळेतनं ने किंवा त्यांना सोड परत आण इतका तो सहभाग असतो. पण आई ही सगळ्यात जास्त जोडली गेलेली असते मुलाला मोठं करताना त्याच्या करिअरमध्ये सगळ्या अर्थानं, आणि म्हणून आईवरचा हा ताण जास्त असतो का वडिलांपेक्षा? मला वाटतं हो, आईवरती हा ताण जास्ती असतो असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आईला जास्त जबाबदारी घ्यावी लागते. एका बाजूनी हे नैसर्गिकच नाही आहे का, कारण जन्माच्या आधीपासनं आणि जन्मानंतरसुद्धा पहिले 6 महिने पूर्णपणाने पोषणाची जबाबदारी आणि त्यानंतरच्या पुढच्या 2 वर्षांच्या पर्यंत भागशः पोषणाची जबाबदारी ही जर आईच्या शरीरातनं नैसर्गिकपणे होत असते तर साहजिकच एक गोष्ट होणार की जी मुलं आहेत ती आईशी जास्त जोडली जाणार, आणि ही संधी वडिलांना मिळत नाही असं मला उलटं वाटतं. मी याकडे अशा पद्धतीने बघीन की एका प्रकारे निसर्गाने वडिलांच्या वरती किंवा पुरुषांच्या वरती हा एक अन्यायच केलेला आहे. पण निसर्ग ही काही व्यक्ती नसते किंवा शक्तीही नसते की त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीने तिला वश करून घेणं पुरुषांना शक्य आहे. त्यामुळे तो मुद्दाच बाजूला ठेवतात. मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या पद्धतीने म्हणजे आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं ही एक नैसर्गिक इच्छा असते
जितकी स्वतःच्या जगण्याची इच्छा असते तितकीच ही इच्छा आहे. आणि त्या इच्छेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की लेवल फील्डिंग किंवा एका स्तरावरती स्त्री आणि पुरुष इथे राहत नाहीत पहिल्या टप्प्यावरती. पण नंतरच्या काळात पोषणाचा मुद्दा जेव्हा मागे येतो त्यावेळेला मात्र वडील तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. पण त्यामध्ये एक गडबड अशी होते की पुरुषांना हे करण्याची सवयच तोपर्यंत राहिलेली नसते, त्याचा विचार करत नाहीत. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न केव्हा सुटेल की ज्या वेळेला पुरुषांच्या हे लक्षात येईल की अरे आपण मूल वाढवण्यातल्या मुलाच्या स्पर्शाचा, त्याच्या हसण्याचा, त्याला वाढताना पाहण्याच्या अतिशय सुंदर आनंदाला मुकत आहोत, त्याच्यापासून वंचित राहत आहोत, हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला मला वाटतं की पुरुषांच्या वृत्तीमध्ये बदल होईल. आणि मला असंही वाटतं की आजच्या काळामध्ये हा बदल काही प्रमाणात व्हायला लागलेला आहे. आणि अनेक पालक आता पुरुष पालक देखील मुलांच्या संगोपनामध्ये वाढण्यामध्ये सहकार्य देतात, घरातल्या कामांच्या मध्ये देखील भाग घेतात. इतकंच नाही तर काही वडील असंही म्हणतात की रात्री तू उठू नकोस, तू दिवसभर दमलेली आहेस, मी रात्री उठीन. मला वाटतं की केलीच्या संशोधनामधला हा एक मुद्दा होता की रात्रीचं उठणं, झोपेमध्ये अडथळा येणं ही गोष्टही स्त्रियांच्या बाबतीत जास्त होते. ती बरोबर. डॉक्टर आहे संजीवनी तशी खूप आजही. महत्त्वाचे मुद्दे यात तुम्ही मांडलेले आहेत. म्हणजे इनफॅक्ट आपल्या सगळ्या कार्यक्रमाचा सार तुम्ही या मुद्द्यास तुमच्या या बोलण्यामध्ये मांडलाय असं मी म्हणेन. आणि त्या नोटवर मला डॉक्टर मैथिली यांच्याकडे जायचं आहे आणि ते म्हणजे स्त्रियांना जो ताण येतो मुलाला वाढवताना तो नेमका काय असतो, तो नेमका कशाचा असतो? म्हणजे स्वतःबद्दलच्या अपेक्षांचा तो ताण असतो, मुलाला योग्य वाढवतोय की नाही हा तो ताण असतो, नेमकं काय असतं? आईला जो ताण जाणवतो तिच्या मुलांना वाढवताना, एक तर स्वतःचीच अपेक्षा स्वतःकडनं की मी माझ्या मुलाला सर्वोत्तम पद्धतीने वाढवावं, माझं मूल एकदम पुढे जावं, सर्व मुलांच्या पुढे जावं, त्याचा पुढे एकदम चांगला विकास व्हावा, यासाठी आई स्वतःवरतीच एक आपण म्हणतो एक गिल्ट सारखं की जर मी एखादी गोष्ट केली नाही, म्हणजे जर मूल जर असं पाठी पडलं तर वाटतं अरे मीच काही केलं नाही का, मीच प्रयत्न योग्य रीतीने केले नाहीत का. तर असं करून आईच स्वतःला सारखी दोष देत राहते. हे एक प्रामुख्याने कारण आहे की आईला सारखा ताण येतो. दुसरं एक असं सुद्धा आहे की आपण बघू की आता खूपच जग कॉम्पिटेटिव्ह झालंय. म्हणजे मूल आता शाळेत जाते तर आपण सतत बघत असतो, आपण जेव्हा स्त्रिया गप्पा मारतो, आई गप्पा मारतात तर ग्रुपवर पण असतात, आपल्या वर्गातल्या मुलाच्या वर्गातल्या इतर आईंशी पण बोलत असतात, तेव्हा आपण बोलताना इतर मुलं काय करतायत, त्यांचं कसं चालू आहे ते बघताना आईला अजूनच ताण वाटतो की अरे माझ्या मुलांनी पण असं करावं का, माझ्या मुलांनी ह्याच्याहून पुढे जावं. आता माझा मूल खूप छान डान्स करतो पण बाजूची जी दुसरी मुलगी आहे ती डान्स पण करते आणि ती सिंगिंगला पण जाते. मग वाटतं की अरे मी त्याला तिथे पण पाठवावं ना, माझ्या मुलाचा पूर्णपणे विकास तर नाही ना होते, म्हणजे मी तर अडथळा नाही आणत आहे ना. तर असं करून आई नेहमी एक टाईपच्या डायलेमामध्ये असते की हे मी त्याला कितपत करावं कितपत नाही करू नये, त्या तिचा स्वतःचाच ताण तिला सारखा खाली घेऊन जात असतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात स्वतःकडनं आई म्हणून आईने ठेवलेल्या अपेक्षा. पण हा जो ताण असतो डॉक्टर संजीवनी, याच्याशी एखाद्या स्त्रीने कसं डील केलं पाहिजे, हा ताण सगळ्यात आधी कसा ओळखला पाहिजे? पहिली अशी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही स्त्रीच्यासाठी हा ताण येण्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा आरोग्याच्या संदर्भातलाही मुद्दा आहे. विशेषतः आपल्या देशाच्या संदर्भात तुम्ही पाहत असलात तर ताण काय येतो तर साधारण 50-60% जास्त महिलांचं ॲनिमिक आहेत, त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे. जेव्हा हिमोग्लोबिन कमी असतं तेव्हा साध्या सुध्या कामांचा सुद्धा ताण जास्त येतो, दम लागतो. आता जे काम करायला लागतं, घरातलं काम असेल, स्वयंपाक असेल किंवा आजकालच्या अनेक महिला या बाहेर नोकरीही करतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा जर विचार त्यांचा केला तर त्यांचं हिमोग्लोबिन पुरे पडत नाही. तेव्हा मला वाटतं की याच्यामधला एक भाग हा समाजाच्या दृष्टीने, सरकारच्या दृष्टीने असा आहे की आपल्या देशातल्या महिला या ॲनिमिक असू नये, त्यांचं हिमोग्लोबिन भरपूर असावं, ही देखील एक गोष्ट केली असता या परिस्थितीत फरक पडेल. ही एक झाली. दुसरी गोष्ट अशी
की त्या स्त्रियांचा एखाद्या कामाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्या गोष्टी जास्ती ठरवतो. जेव्हा आपल्याला वाटत असतं की माझ्या अस्तित्वावरती गदा येते आहे, विशेषतः आजच्या काळामधली स्त्री ही अस्तित्वाबद्दल अधिक सजग झालेली आहे आणि त्यामुळे तिला वाटतं की आता माझ्यावर माझं मूल ही सुद्धा एक माझ्यावरची जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणून त्याच्याकडे बघायला लागलो की आपल्याला ती गोष्ट जड वाटायला लागते. जेव्हा त्याच्यामधला आनंद, त्याच्यामधली मजा आपण पाहायला लागतो, त्यावेळेला आपल्याला जाणवतं की ती गोष्ट सहज आहे. केली म्युझिक यांच्या संशोधनामध्ये त्यांनी थकवा आणि आनंद असे हे सुद्धा दोन मुद्दे घेतलेत. थकवा आहे, काहीतरी दुःख आहे, आनंद आहे आणि आणखीन एक मला वाटतं ताण असाही आहे. तर मला एक त्याच्यातलं वाटतं की थकवा आणि आनंद हे एकमेकांचे विरोधी गोष्टी नाहीत. खूप थकल्यावर सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आपण जे करतो आहोत त्याच्याबद्दल आपल्याला जेव्हा मजा येते, जेव्हा आपण करतोय त्याचं महत्त्व आपल्याला जाणवतं, त्याही वेळेला आपल्याला त्याचा आनंद वाटतो. खरंय. आणि मी तिसरी गोष्ट म्हणजे मी जे म्हटलं की पुरुषांचा दृष्टिकोन बदलणं, त्यांना जाणवणं की याच्यामध्ये एक आनंद लपलेला आहे. तो जर त्यांनी बघितला, त्यांच्या जर लक्षात आलं, तर मला वाटतं की आणि याच्यामध्ये खूप सविस्तरपणे चांगला आपल्याला त्या मुद्द्यावर बदल हा बोलायचं आहे. घडू इनफॅक्ट त्याच मुद्द्यावर डॉक्टर संजीवनी पुढे आपल्याला बोलायचं आहे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येणार आहोत. पाहत रहा हा स्पेशल शो.